प्रकार से काम होगा वो आप प्रत्यक्ष में दिख रहा है। इसका विरोध में आज पिंपरी के युवा नेतृत्व वंचित बहुजन आघाड़ी के सम्माननीय अध्यक्ष विजन जी गौड़े, उपाध्यक्ष सुनील जी गौड़े, अंकित गायकवाड़ संगठन, विजय शिंदे सचिव, ये सभी लोग आज आया शिवाजी शिंदे साहब को और ये कमेटी को पार्टी को देने के लिए। मैं आपके सभी को धन्यवाद देना चाहता हूँ। आने वाला टाइम क्योंकि उन्होंने बोला हमारा अध्यक्ष और शिष्टमंडल को पालिका का आयुक्त बुलाया और उनको बताया है कि आने वाला 15 दिन में, क्योंकि आज उसके बोलने के बाद भी आज 14 दिन हो गया, आने वाला और 11 दिन में उन्होंने, क्योंकि बोला अभी गणपति का सीजन चल रहा है, तो होने के बाद अपन बैठेंगे और एक माता रमाई स्मारक समिति के लोग और पुरानी लोग और दोनों पालिका और पीएमबीएल का आयुक्त सब मिलकर एक जॉइंट मीटिंग करेंगे। उसके बाद में डिसीजन लेंगे। हम उसके इंतजार कर रहे हैं। उसके होने के बाद हम एक भव्य स्मारक माता रमाई का, क्योंकि 40 कोटि रुपए उसके लिए आवंटन किया है, 100 कोटि रुपए उसके लिए मूर्ति बनाने के लिए दिया, मूर्ति बनाया और इसका बाजू में गांधी चौधरी सावित्रीबाई फुले स्मारक में रखा गया। इसलिए मैं सभी पिंपरी वासियों से विनती है कि आप माता रमाई स्मारक के लिए, माता रमाई स्मारक कमेटी की ओर से आंदोलन पुकारलेलं आहे की समाजाला त्यागमूर्ती माताई रमाईचा त्याग कळला पाहिजे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे जीवनामध्ये समाजासाठी जे अफाट कष्ट केले, त्या पाठीमागे त्यागमूर्ती माता रमाई यांचा खूप मोठा त्याग आहे हे समाजाला कळण्यासाठी आज आपण भीमसृष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पाठीमागे माताई रमाई स्मारकाची मागणी कित्येक वर्षापासून करत आहोत। तसेच या समितीचे सर्व सदस्य इथल्या प्रशासनाला, इथल्या सर्व पक्षांच्या लोकांना, इथल्या आमदारांना मागणी करत आहेत की माता रमाई स्मारक लवकरात लवकर बनवा म्हणून। आज काल एक आम्ही न्यूज पाहिले की प्रशासन म्हणतं की 10 दिवसामध्ये आम्ही तुम्हाला काही ना काही त्याच्याप्रमाणे ठामपणे भूमिका घेऊ, पण आमचं आंदोलन धुळे शिंदेवाले आमचं आंदोलन ठामपणे सांगितलं की चालूच राहीन बेमुदतपणे। अशा या माता रमाई स्मारक समितीला आम्ही वंचित बहुजन युवा आघाडीतर्फे पाठिंबा द्यायचं सकाळी ऑफिसवरती बोलून जाहीर केलं आणि आता इथं आम्ही त्यांना ठामपणे पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहोत। आम्हाला एवढंच सांगायचंय की हे माताई रमाईचा जो सामाजिक चळवळीमधला भाग आहे, जे माता रमाईचं समाजासाठी जे कष्ट आहे, त्याच्यामुळे आज भारताचं बाबासाहेब आंबेडकर संविधान लिहू शकले, त्या त्यागाला सर्वांनी, इथल्या प्रशासनाने, इथल्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी, सर्व पक्षाच्या लोकांनी जागून त्यागमूर्ती माता रमाई यांचं स्मारक खूप भव्य दिव्य व्हावं आणि समाजाला एक नवी दिशा मिळावी, जेणेकरून येणाऱ्या पिढीला त्यागमूर्ती रमाईकडे बघून ही येणाऱ्या पिढ्या हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे कसे घडले हे आपल्याला सांगता येईल। त्यामुळे आम्ही या आंदोलनाला, सामाजिक आंदोलनाला बेमुदत जाहीर पाठिंबा देतो असं जाहीर करतो। माता रमाई स्मारक समितीने कित्येक वर्षापासून मागणी करते की त्यागमूर्ती माताई रमाई यांचं स्मारक बनण्यासाठी, तरी इथल्या प्रशासनाने या महानगरपालिकेचा एक अल्टिमेट दिला की 10-15 दिवसामध्ये तुम्हाला ठामपणे भूमिका घेऊन आम्ही स्मारकासाठी एक समिती नेमू वगैरे आणि माता रमाई यांचं काम करून टाकूया। आम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे हे जे आंदोलन आहे खरंच सामाजिक आहे आणि खूप चांगल्या प्रकारचं आहे। त्यामुळे आम्ही वंचित बहुजन आघाडी पिंपरी शहर करून या माता रमाई स्मारक समितीला पाठिंबा देत आहोत आणि या आंदोलनामध्ये सामील झालेलो आहोत। आज आमच्या या शिष्टमंडळामध्ये वंचित बहुजन युवा आघाडीचे शहराध्यक्ष, तसेच वंचित बहुजन युवा आघाडीचे सचिव विजयकुमार शिंदे, तसेच वंचित बहुजन युवा आघाडीचे संघटक अनिकेत गायकवाड असे आणि वंचित बहुजन युवा आघाडीचे महासचिव सुनील जावळे। आयुक्तांनी 15 दिवसाचा वेळ दिला, अगर त्यांनी ते मागणी पूर्ण केली नाही तर वंचित बहुजन आघाडी काय आपल्या महानगरपालिकेच्या आयुक्तांनी 15 दिवसाचा माता रमाई स्मारक समितीला, जे आपले आंदोलनकर्ते आहेत धुराजी शिंदे यांना जे 15 दिवसाचं लिमिटेशन दिलेलं आहे, अल्टिमेट दिलेलं आहे, या 15 दिवसामध्ये जर त्यांनी आम्हाला त्यागमूर्ती माता रमाई स्मारक बांधण्याबद्दल
मागणी पूर्ण नाही झाली, त्यांनी वेगळ्या स्वरूपाचं आंदोलन पुकारलं, त्यामध्ये देखील आपण आता सहभागी होणार. निश्चितच आम्ही वंचित बहुजन युवा आघाडीकडून पिंपरी चिंचवड शहरामधील आमचे सर्व कार्यकर्ते घेऊन आम्ही सामील होऊ. हे सामाजिक आंदोलन आहे. त्यागमूर्ती माताई रमाई यांचा जो जीवनभराचा जो प्रवास आहे इथल्या पिंपरी चिंचवड शहरातल्या येणाऱ्या पिढीला कळला पाहिजे आणि इथल्या लोकांना सर्वांनाच कळला पाहिजे. त्यासाठी आम्ही नेहमीच या चांगल्या आंदोलनाच्या पाठीशी राहिलेलो आहेत आणि ह्याही आंदोलनामध्ये पुढे असू, अग्रेसर आमची भूमिका असणार आहे. मागच्या कित्येक वर्षापासून हा विषय प्रलंबित आहे. जरी आता सुराजी शिंदे यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की 15 दिवसाचे अल्टिमेट दिलेत, 15 दिवसात काम चालू करणार आहेत, पण असं चालणार नाही. मागच्या वेळेसही असंच दिलं होतं. ज्यावेळेस काम चालू होईल त्यावेळेस सुराजी शिंदे हे बेमुदत आंदोलन मागे घेतील. जर हे 15 दिवसात काम सुरू नाही झालं तर वंचित बहुजन युवक आघाडीला या आंदोलनामध्ये सहभागी होऊन तीव्र आंदोलन आम्ही उभा करू. हा एक विचार आम्ही महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला देत आहोत. लवकरात लवकर माता रमाई आंबेडकर यांचं स्मारक व्हावं ही पिंपरी चिंचवडमधील सर्व आम्ही याची इच्छा आहे, तरी ती पूर्ण करावी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिराव फुलेंचा अण्णाभाऊ साठेंचा झालंच पाहिजे.